नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 99. प्रथम एक रंजक अशी झेन कथा ऐका. एक प्रसिद्ध झेन मास्टर होता. तो आपल्या शिष्यांना म्हणाला, माझी सर्वात महत्वाची शिकवण हीच आहे की बुद्धा इज युअर ओन नेचर ऑफ माइंड, नथिंग एल्स. बुद्धा इज युअर ओन नेचर ऑफ माइंड, नथिंग एल्स. शिष्य परिवार व इतर श्रोतेगण या वाक्याने खूपच प्रभावित झाले. त्यातील काही शिष्यांनी तर ठरवले की बस आता याचाच खूप खूप प्रचार करायचा आणि सर्व लोकांना प्रबुद्ध करून टाकायचे. आपापले शिक्षण पूर्ण होताच सर्वांनी आश्रम सोडला. काहींनी तर केवळ या एकाच वाक्यावर खूप चिंतन मनन करता यावे म्हणून घोर अशा जंगलात पण निवास केला. त्यातील एकाने तर 20 वर्ष जंगलात राहून घालवली. एक दिवस एक भटकत एक मंक त्या जंगलात रस्ता चुकला, खूप भटकला. संध्याकाळ झाली, रात्र पडणार, जंगली स्वापदाची ये जा सुरू होणार. इतक्यात त्याला दूरवर एका झोपडीतून धूर येताना दिसला. तो धुराच्या दिशेने निघाला. त्याला झोपडी दिसली. झोपडीत तो आश्रयाला आला. झोपडीत निवास करत असलेल्या मंकने त्यांना पाहिले. दोघांनी एकमेकाला निहाळले आणि लगेच त्यांनी एकमेकाला ओळखले आणि दोघांना खूप अतिशय आनंद झाला आणि या अशा योगायोगाचे फार आश्चर्य पण वाटले. कारण ते दोघे त्या एकाच झेन मास्टरचे शिष्य होते. पहिला दुसऱ्याला म्हणाला, खरेच आपले मास्टर फारच अद्भुत होते. मी गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या या उपदेशाचा प्रचार करीत आहे आणि त्यामुळे बरीच लोके प्रबुद्ध सुद्धा झाली आहेत. दुसरा म्हणाला, मी पण त्याच उपदेशाचा खूप खूप प्रचार केला व शेवटी ही झोपडी बांधून इथे या जंगलात राहत आहे. माझी पण बरीच लोक प्रबुद्ध झाली आहेत. अजून काय काय सांगितलं गुरुदेवांनी? तेच आपलं परमसत्य सांगितलं. बुद्धा इज नॉट युअर ओन नेचर ऑफ माइंड, नथिंग एल्स. रस्ता चुकल्यामुळे योगायोगाने झोपडीत आश्रय आलेला मंक म्हणाला, असो. तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येकाला आपणच असण्याचे जे शुद्ध असणेपणाचे ज्ञान आहे त्याचा आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. कंटाळा न येण्याचे कारण ते हवेहवेसे वाटते. कारण ते मुळात आनंद स्वरूप आहे. म्हणूनच त्याचा कंटाळा येत नाही, तर ते हवेहवेसे वाटते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही सुरुवातीपासूनच बंधन मुक्त आहात. तुम्ही उगीच हे बंधन, ही मुक्तता अशी व्यर्थ कल्पना केली आहे. स्वतःविषयीच्या कल्पनेपासून व जगाविषयी तुम्ही केलेल्या कल्पनेपासून
तुम्ही सुरुवातीपासूनच मुक्त आहात, कारण या कल्पनांना स्वतंत्र अस्तित्व नाही. ह्या कल्पना करणे ज्यामुळे शक्य होते ते तुमचे केवळ असणेपण आहे. तुमच्या तुमच्या आहेपणामुळेच त्या जाणवतात. तुम्ही प्रकाश आहात, त्या मात्र प्रकाशित आहात. हे तुम्हाला केवळ उपासतापास करून कळणार नाही, ते फक्त विवेकानेच कळू शकेल. आपण आहोत याविषयी कधीच कल्पना करता येत नाही. असणेपण हे मानण्यावर किंवा न मानण्यावर अवलंबून नाही. त्याला कुठलाच पुरावा नको. सगळेच संप्रदाय म्हणजे केवळ कल्पनावर कल्पना अशी उतरंडीच्या स्वरूपात आहेत. मोठ्या मडक्यावर त्यापेक्षा लहान मडके, त्यावर त्यापेक्षा लहान, त्यावर त्यापेक्षाही लहान, आणि कल्पनांना कधीच मरण नसते. तुम्ही कितीही कल्पना करू शकता आणि अजून कल्पना करण्यास नेहमी वाव किंवा संधीही असतेच. पण कल्पना ह्या केवळ कल्पनाच आहेत. त्या मिथ्या आहेत, म्हणजेच त्या कळतात व ज्यामुळे हे कळते पण शक्य होते ते तुमचे असणेपणच होय. हे एकदा कळताच कल्पनेच्या गाडग्या मडग्याची उतरण गडगडते, किंवा ती तशीच तकलादूपणे असली तरी आता आपल्याला त्याचे काही सोयरसुतूक वाटत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला फर्स्ट हँड मरणाचा अनुभव नाही, तसा तो कुणालाच नसतो म्हणा. केवळ लोकांचे मरण पाहून तुम्ही आपण पण मरणार असे ठरविता. याचा अर्थ तुम्ही मरणारच नाही असा नाही, पण ती भविष्यात घडणारी घटना आहे. पण तुम्ही ती तेथून खेचून आणून तुमच्या चालू वर्तमानात तिला आणली आहे व मरण्याच्या भीतीच्या स्वरूपात व्यर्थच स्वतःच्या मानगुटीवर बसवली आहे. मनुष्य सोडून सर्व पशुपक्षी, सर्व जीवसृष्टी केवळ आणि केवळ जीवन जगत असतात, ते पण शेवटच्या क्षणापर्यंत. ते आपण आहेत. ते आपण मरतो म्हणून धडपडत नाही, तर आपण जिवंत कसे राहू म्हणून धडपडत असतात. तुम्हाला वाटते त्यांना मरताना मरण यातना होत आहेत, पण त्यांना काहीतरी नवीन वाटते, कारण ते आता पाय किंवा पंख पाहिजे तसे हलवू शकत नाही. त्यांना पळता येत नाही, त्यांना उडता येत नाही. हे अघटित काय म्हणून ते धडपड करतात, इतकाच त्यांना त्यावेळी अनुभव असतो. मरणामुळे ते तडफडत नसतात, मरण यातनेमुळे ते तडफडत नसतात. तुम्हाला तुमच्याहून ते तसे व्यर्थ वाटते. त्यांना मृत्यू म्हणून काही आहे याचे मुळीच ज्ञान नसते. त्यांना फक्त जिवंत राहावे वाटते, इतकेच काय ते. तसेच मनुष्य प्राण्याचा मृत्यू म्हणजे केवळ आठवणी विसरणे होय. स्वतःला जे जे आपण मानतो ते ते गहाळ होणार, हीच मुख्य भीती आहे. आपल्या मान्यता, देवधर्म, उपासतापास, योग साधना, आपली प्रचंड विद्वत्ता, आपले वादविवाद पटुत्व, आपले वाचन, जेवढे जेवढे आहे ते सर्व गहाळ होणारे आहे, टिकणारे नाही. पण हे काहीही टिकणार नाही हे ज्यामुळे कळते ते मात्र टिकणारे आहे. पण हे काहीही टिकणार नाही हे ज्यामुळे कळते ते मात्र टिकणारे आहे. ते कळते पण, ते असणे पण कुठल्याही कर्मकांडांनी प्राप्त होत नाही. ते आपल्याला अवांछनीयरित्या मिळाले आहे. ते जप तप ध्यान धारणा यामुळे उघड झाले नाही. आपणच शुद्ध असणेपणानेच आहोत, अमुक तमुक नाही. इतकेच काय,
ब्रह्म पण नाही, शुद्ध चैतन्य ब्रह्म चैतन्य पण नाही. नाव काही दिले तरी काही होत नाही, दिले तरी काही होत नाही. पण दिले तर मात्र वादविवादात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त आपणच शुद्ध असणेपणाने आहोत असे म्हणण्यात काहीच धोका नाही. हे सर्वांनाच मान्य होणार. याला कुणीच नकार सुद्धा देऊ शकत नाही. याच भूमिकेवर स्थिर राहिल्यास व्यक्तित्व लोप पावेल व ते लोप पावल्यामुळे जे उरेल ते केवळ व्यक्तत्वच असेल, निरुपाधिक असे स्फुरण असेल. निरुपाधिक स्फुरण म्हणजे ज्या स्फुरणाला आपण स्फुरत आहोत व स्फुरण पावत आहोत याचा पत्ताच नसणे. म्हणून निरुपाधिक याच व्यक्ताला निरुपाधिक ज्या स्फुरणाला आपण स्फुरत आहोत आणि स्फुरण पावत आहोत याचा पत्ताच नाही, म्हणूनच तर ते निरुपाधिक. याच व्यक्त अशा स्फुरणाला जे कृष्णमूर्ती क्रिएशन किंवा सृजन म्हणतात. श्री अँडरसन शी या बाबतीत झालेल्या चर्चात ते म्हणतात की निर्जन ठिकाणी जंगलात एखादे फुलझाड उगवते, त्यावर कळ्या येतात, त्यातून सुंदर रंगाची फुले उमलतात, पण त्या फुलझाडाला त्याचा काहीच पत्ता नसतो, कारण त्या निर्जल जंगलात त्याला पाहणारे पण कुणी नसतात. यालाच कृष्णमूर्ती क्रिएशन म्हणतात, सृजन म्हणतात. कविता करणे, चित्र काढणे, मूर्त्या घडवणे हे सृजन नाही. त्यात नाही म्हटले तरी व्यक्तीचा कसा न कसा संबंध येतो आणि अहंकाराचा वास येतो. ते सृजन नसते. स्पर्धा, भीती, तुलना हे तेथे आपोआप आलेले असतात. अशा प्रकारे व्यक्तित्व लोप पावल्यामुळे आता मरणाची भीती नाही, कारण या मरणाच्या भीतीचा पाया तर व्यक्तीच आहे, तीच आता राहिली नाही. आता आपण शुद्ध असणेपणाने आहोत, हीच आता आपली खरी ओळख. या व्यतिरिक्त जीही काही आपण अमुक तमुक अशी ओळख ठेवू ती उसनी ओळख असेल. सगळा व्यवहार, सगळा खेळ, तुम्ही कोणत्याही गोष्टीची आठवण ठेवता म्हणूनच आहे, पण तुम्हाला तुमच्या असणेपणाची आठवण बाळगण्याचे काय काम आहे? तुम्हाला तुमची स्वतःची आठवण आठवावी लागत नाही. मरणाचा अनुभव या पृथ्वीवर कुणालाच आलेला नाही. श्री रमण महर्षी आणि श्री निसर्गदत्त महाराज यांचे मरणाचे अनुभव आपण समजतो तसे नव्हते, तर गूढ अशा अक्षय जीवनाचे ते होते. तर मरणाचा अनुभव तर सध्या आपल्यापैकी कुणालाच नाही. तुम्हाला फक्त सांगोवांगी त्याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या मृत्यूची भीती वाटते. भीती ही नेहमी भविष्यकालीनच असते. आठवणीपासून मोकळे व्हा. वस्तुतः तुम्ही म्हणजेच आठवण व आठवण म्हणजेच तुम्ही हे समजताच द्वंद्व संपते. म्हणजे आठवणीपासून सहज मुक्त विना प्रयत्न मोकळे होता येते. तुमचे तुम्हीच कल्पनेने विकसित केलेले प्रतिमा, विश्वास, मान्यता, निष्कर्ष, आवड निवड, इच्छा, भीती, हाव यांनी निर्माण केलेले विश्व तुमच्या पुरतेच आहे. असे प्रत्येकाने आपापल्या पुरते आपापले जग निर्माण केले आहे. एकाच्या जगात
दुसऱ्याचा प्रवेश नाही. जसे दोघे पाहत असलेल्या आपापल्या स्वप्नात त्यांना एकमेकाच्या स्वप्नात जाता येत नाही किंवा येता येत नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या जगात तुमचा प्रवेश नाही आणि तुमच्या जगात माझा प्रवेश नाही. ध्यानाविषयी म्हटल्या जाते की ध्यान करणारा व ध्यान जेव्हा एकच होतील तेव्हाच खरे ध्यान सिद्ध होईल. नृत्य व नर्तिकी जर एक झाली तर केवळ नृत्य उरते तसे होईल. नृत्य व नर्तकी यांना वेगवेगळे कधीच काढता येत नाही, वेगवेगळे कधीच करता येत नाही. दोघांची एकच सत्ता आहे. देह, जग इत्यादी भाव अहमवृत्तीचाच परिणाम आहेत. ते स्वतःहून कधीच नाहीत. ते सर्व तुम्ही तसा विचार करता म्हणूनच आहेत. ध्यान पक्वावस्थेत गेले की आत बाहेर असा भेद मिटतो. गाढ निद्रेत आत बाहेर असे भान नसते. ध्यानाने हा सापेक्ष भाव संपतो. तुम्ही म्हणता, जागे झालो की आम्हाला गाढ झोपेतले काहीच आठवत नाही. तुम्ही म्हणता की जागे झालो की आम्हाला गाढ झोपेतले काहीच आठवत नाही. पण आश्चर्य असे आहे की गाढ झोपेतले काहीच आठवत नाही असा अनुभव घेणाराच आता झोपेतून उठल्यावर म्हणतो गाढ निद्रेतले काहीच आठवत नाही म्हणून. म्हणजे एक तर गाढ निद्रेत काही घडतच नाही जे आठवल्या जाईल, पण असे म्हणणारा तर असतोच ना. भलेही तो हे जागा झाल्यावर सांगू, कारण सुषुप्तीत तर तोंडच उघडता येत नाही. जे काही सांगायचे ते जागृत अवस्थेत आल्यावरच सांगता येते, हे अगदी उघड आहे. तात्पर्य, आपण तिन्ही अवस्थेत जसेच्या तसेच शुद्ध असणेपणाच्या रूपाने असतो. फक्त सुषुप्तीत एकसंग म्हणजे भेदरहित असतो, तर जागृतीत नानत्वाचा अनुभव घेणारा असतो. पण आता देह व जगत या अनात्म पदार्थाशी तादात्म्य निर्माण झाले आहे. वास्तविक अभेदात्मक अवस्था हीच सहजावस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या वेगवेगळ्या अवस्था नाहीत. एकच माणूस ऑफिसमध्ये काम करतो. काम करून थकला की दुसऱ्या खोलीत जाऊन टीव्ही वगैरे पाहतो व मनोरंजनाचा लाभ घेतो आणि शेवटी झोप आली की तो बेडरूम मध्ये जाऊन झोपतो. म्हणूनच जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या वॉटर टाईट कंपाऊंड अशा तीन वेगवेगळ्या अवस्था नाहीत. त्यात एकच शुद्ध असणेपणा नेहमी करता आहे. हे लक्षात येताच आपोआपच अभेदात्मक प्रतीती येते. यालाच वाटले तर तुम्ही मुक्ती म्हणा. गाढ निद्रेत देश, काल, वस्तू इत्यादी धारणा लोप पावतात, पण जागे होताच अहमवृत्ती ठळकपणे आडवी येते व सरळ मानगुटीवर बसते व जगाचा गुंताळा मग सुरू होतो. म्हणून श्री रमण महर्षी व श्री निसर्गदत्त महाराज दोघेही म्हणतात की गाढ झोपेतून जागे होताच व देह जगताचे भान येण्यापूर्वी एक क्षणभर अशी कोरी स्थिती असते की ज्याला तुमचे निज स्वरूप असे म्हणता येईल व त्याच कोऱ्या स्थितीचे सर्व स्थळी सर्व काळी अनुसंधान ठेवणे म्हणजेच ध्यानाची सहज अवस्था अर्थात सहज ध्यान. हा इंद्रियाने अनुभवण्याचा विषय नाही, कारण तुम्हीच ती अवस्था आहात, तुम्हीच ते कोरेपण आहात. तेव्हा कोण कशाचा व काय अनुभव घेणार? म्हणूनच ही पूर्ण अवस्था आहे. नमस्कार.